विषयामध्ये सभागृह शहरातला गंभीर आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाईपपुलाचा प्रश्न. गेली अनेक वर्ष मी त्याचा पाठपुरावा करते आहे. आता त्याचा निधी किती आणि का कुठं आला, किती आलाय, कधी त्याचं काम होणार, ब्रीजचा प्रश्न याच्या आधी पण प्रामुख्यानं जो प्रशासनाकडून सोडवला जायला पाहिजे होता असा प्रश्न म्हणजे तिथं जे सांडपाणी आहे, जे चेंबर्स आहेत किंवा स्टॉक वॉटर ह्याचा जो खूप मोठा प्रश्न आहे. आता तिथे रस्ते चांगले रस्ते करतात पण त्याच्या आधी नालेसफाई का केली जाते, चेंबर्स का सुधारले जाते आणि अतिशय महत्वाचं म्हणजे काय आहे, मी म्हणते ही मला सांगायची वेळ येऊ नये ना, गटर पाणी या गोष्टी बेसिक आहेत. मी तर ब्रिजचा त्याच्यानंतर मला एक्सप्लेन करा, पण त्याच्या आधी तो नाला का केला जात नाही, तो वरच्यावर साफ का केला जात नाही. एक तर तो परिपूर्ण म्हणजे मृत्यूचा सापळा अशी रात्र शहरवासियांची झालेली आहे. आणि असं असताना रस्ता करताय त्याच्या आधी ड्रेनेज सगळं पाणी वरती येते. आता राजापुरी शाहूपुरी सगळ्या एरियामध्ये ते ड्रेनेज पाणी वरती येत आणि सगळ्या नागरिकांना शहराच्या नागरिकांना परिपूलाचं काम मी स्वतः लक्ष घातले. सुनील पटेल कॉन्ट्रॅक्टर आहे आणि ते लवकर निर्मितीपर्यंत होईल. थोडासा फंडिंगचा प्रॉब्लेम होता, ऐकून पण सध्या देते त्यामध्ये लवकरात प्रशासनाकडे ऍटलीस्ट ते साफ तरी वेळेवर टेक्निकल कन्सल्टंट आहे का, पण असतील किंवा नसतील त्याचंही उत्तर द्या. काय आहे ते जे चेंबर्स आहेत ना, नॅचरल स्लोपनी केलेली आहेत मॅडम, म्हणजे त्याला जाण्याचं परत सुरू करायला कारण चांगला आपली पूर्वी नालेसाफसफाई खूप चांगली झाली. पाणी तिथून सगळ्याच्या गेलं पावसाळ्यात परत तिथे नदी होती. अतिशय म्हणजे वाईट अवस्था होती शहराची. परिपूलाचं उत्तर घेऊ दे. नाही माझं म्हणणं वेळोवेळी साफ करा होते हे आम्ही सांगावं लागते का, या बेसिक गोष्टी आहेत. मला परत तिथे मुलीला दिसता कामा नये तो परिपूल. एकदाच होणार आहे का, वरचे पण काम होत नाही हा माझा प्रश्न आहे. आता नवीन आपण मशिनरी पण अप्रूव्ह केलेले आहे नाले सफाईसाठी, तर प्रायोरिटीने ते करू घेतो. तिथून पुढे कोण तुंबता कामा नये. प्रशासनाकडे माहिती द्या की घर वाढ मागच्या प्रशासकीय कालावधीमध्ये 5 वर्षांमध्ये किती वाढ केली आहे. आणि आता हा विषय आलाच आहे आणि हा विषय महत्वाचा आहे, तो स्पष्टीकरणच मिळवते. कारण ते कोणी सगळा सुद्धा स्पष्टीकरण मिळावं आणि सगळ्यांना कळावं अशी माझी विनंती. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.